नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे रोकठोक या चॅनलवरती आपलं परत एकदा स्वागत। अनेक दिवसाच्या बाद आपला एक व्हिडिओ घेऊन येत आहे। कारण तर महानगरपालिकेच्या सध्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। आता मुंबईतील चित्र हे मात्र वेगळं झालेलं आहे। भाजपला वाटते की त्या ठिकाणचा महापौर हा आपला असला पाहिजे, मग तो परप्रांतीय असो की मराठी माणूस असो, कोणता व्यक्ती असेल, परंतु आपल्याच पक्षाचा हा त्या ठिकाणचा महापौर असला पाहिजे। तर उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, यांना वाटते की आपल्या पक्षाचा त्या ठिकाणचा महापौर असला पाहिजे आणि मराठी माणूसच त्या ठिकाणी असला पाहिजे। परंतु मुंबईतले जे काही लोक असतील, जनता असेल, यांना सुद्धा वाटते की त्या ठिकाणचा महापौर हा मराठी माणूस असला पाहिजे। परंतु भाजपला तसं पटत नाही। भाजपला वाटते की त्या ठिकाणचा महापौर हा परप्रांतीय असला पाहिजे आणि त्या ठिकाणचे हिंदी भाषिक असतील, त्यांना सुद्धा त्यांच्या बाजूने खेचण्याचं काम हे भाजपच्या माध्यमातून झालेलं आहे। परंतु हे झाली एक बाजू, परंतु या मागचं गणित वेगळं आहे। भाजपचं जे काही दृष्टिकोन असेल तो वेगळा आहे। भाजपला जोपर्यंत त्या ठिकाणचा महापौर हा त्यांच्या पक्षाचा असेल तोपर्यंत मुंबईवरती जो काही कब्जा असेल किंवा काबेज असेल ते करता येणार नाही। म्हणून भाजपला वाटते की त्या ठिकाणचा महापौर हा आपल्या पक्षाचा असला पाहिजे। यामागचं गणित सुद्धा वेगळं आहे आणि चित्र सुद्धा वेगळं रंगवण्याचं काम हे भाजपच्या माध्यमातून केलं जात आहे। आता हे नेमकं गणित काय आहे, कशा पद्धतीने या ठिकाणचा महापौर जर मराठी माणूस न झाला तर इतर माणूस जर झाला, भाजपचा जर पक्षातील माणूस झाला तर या मुंबईचं काय होणार, अनेक प्रश्न आपल्या हे मनात असतील आणि याचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मंडळी, प्रत्येकाला वाटते म्हणजे सुरुवातीला बाळासाहेब ठाकरे होते आणि या शिवसेनेची आणि जी काही मराठी माणसाची नाळ असेल ती जोडले गेली होती या ठाकरे घराण्यासोबत। आता बाळासाहेब ठाकरे तर राहिले नाही, परंतु उद्धव ठाकरे त्यांची जागा घेतील असं वाटत होतं आणि त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र यावं प्रत्येक मराठी माणसाची भावना होती आणि एकत्रित ते आले सुद्धा। आता भाजप म्हणते जर हे दोघं भाऊ एकत्र आले तर काही फरक पडणार नाही, फारसा फरक मतदानावरती सुद्धा पडणार नाही। परंतु यांना माहित आहे की जर मराठी माणूस त्या ठिकाणी एका साईडला गेला तर परप्रांतीय असेल तो मात्र राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे यांच्याकडे जाणार नाही। कारण तर राज ठाकरे हे परप्रांतीयांच्या विरोधात आहेत असं भाषित केलं जाते आणि त्यांच्या बोलण्यातून असेल किंवा शैलीतून असेल असं कुठेतरी दिसण्याचा प्रयत्न किंवा दाखवण्याचा प्रयत्न केला जातो की या ठिकाणचा महापौर हा मराठी माणूस असला पाहिजे। म्हणून काँग्रेस सुद्धा यायला तयार नाही, म्हणजेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत काँग्रेस सुद्धा यायला तयार नव्हतं। त्यांना वाटतं की आपलं जर या ठिकाणी काँग्रेसची जर एखादी जर युती राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांच्यासोबत झाली, राज ठाकरे यांच्यासोबत जर झाली तर मग अवघड आहे। मराठी माणूस त्या ठिकाणी येणार नाही किंवा परप्रांतीय लोक किंवा इतर जे काही सर्वसामान्य लोक असतील ते भाजपला मतदान करतील, परंतु शिवसेनेला किंवा राज ठाकरे यांना मतदान करणार नाही अशी प्रत्येकाची भावना आहे। परंतु वेगळं चित्र रंगवण्यात आलेलं आहे। ज्या अर्थी जर भाजपकडे या ठिकाणचा महापौर गेला किंवा मुंबई काबीज करण्याचं काम हे भाजपच्या माध्यमातून जर झालं तर मुंबईतील जे काही व्यापार असेल, त्याचबरोबर उद्योग असतील, हे तर आता परप्रांतीयच्या किंवा इतर राज्यात हे गेलेलेच आहेत। परंतु जर या ठिकाणी भाजपची सत्ता त्या ठिकाणी किंवा महापौर जर त्या ठिकाणी स्थापन झाला तर मात्र मराठी माणसाचं अस्तित्व त्या ठिकाणी धोक्यात येऊ शकते। कारण तर परप्रांतीय आताच मोठ्या प्रमाणात मुंबईत आलेले आहेत, मग इतर राज्यातील असेल, इतर देशातील असतील, अनेक ठिकाणचे परप्रांतीमध्ये किंवा गुजराती म्हणा, अनेक ठिकाणी त्यांचे पायाबुळ त्या ठिकाणी रवण्याचं काम हे मुंबईत परप्रांतीयांच्या माध्यमातून झालेलं आहे। आणि जर भाजपचा महापौर त्या ठिकाणी झाला किंवा परप्रांतीय त्या ठिकाणी महापौर जर झाला तर मग निश्चितच या ठिकाणचे जे काही व्यापारी असतील, उद्योग असतील, हे धंदे बाहेर राज्यात जाण्याची शक्यता दाट आहे आणि परप्रांतीयांचं त्या ठिकाणी वर्चस्व हे मोठ्या प्रमाणात निर्माण होण्याची शक्यता आहे। आणि पत्रकारांच्या माध्यमातून सुद्धा अशा पद्धतीच्या भावना व्यक्त करण्यात आलेल्या आहे। या ठिकाणचा जो काही महापौर असेल तो फक्त मराठी माणूसच असला पाहिजे, मग शिवसेनेचा असो किंवा भाजपचा असो, परंतु महापौर हा त्या ठिकाणचा मराठी माणूस असला पाहिजे आणि ते कुठेतरी होताना दिसत नाही। भाजपचे जर दबाव तंत्र त्या ठिकाणी वापरण्यात आलं आणि ज्या पद्धतीने आता नगराध्यक्ष असतील, नगरसेवक असतील आणि अनेक ठिकाणचे महापौर असतील, ज्या ठिकाणी विरोधी पक्ष असतील त्या विरोधी पक्षाला गुप्प बसवण्याचं काम हे भाजपच्या माध्यमातून झालेलं आहे आणि त्या ठिकाणी हुकुमशाही असेल किंवा दडपशाही असेल त्या ठिकाणी झालेली असावी अशा पद्धतीच्या सुद्धा चर्चा आहेत। कारण तर एखादा विरोधी पक्ष नेता असेल तो जर 5 वर्षाची वाट बघत असेल, आपले 30 वर्ष, आपले 40 वर्ष जर एखाद्या पक्षासाठी काम करत असेल आणि जर त्याला तिकीट मिळत असेल आणि तो तिकीट जर टाइमवरती मागे घेत असेल तर कुठेतरी भाजपच्या माध्यमातून दबाव तंत्र त्या ठिकाणी निर्माण केलं जात आहे
अशी सुद्धा चर्चा आहे. आता मुंबईचं जर त्या ठिकाणी महापौर जर भाजपचा झाला तर इतर राज्यात मात्र जी परिस्थिती आहे ती मुंबईत सुद्धा होऊ शकते आणि मुंबईतील जे काही व्यापार असतील ते ठप्प पडण्याची शक्यता आहे. अशी सुद्धा एक आशा किंवा एक काय म्हणतात त्याला भावना व्यक्त केली जात आहे मराठी माणसाच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून सुद्धा तेच दाखवण्याचा प्रयत्न हा केला जात आहे. आता या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय